गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण AC फंडामेंटल्स पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. त्या चॅप्टरमध्ये आपण जनरेशन ऑफ AC डिटेलमध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे. जनरेशन ऑफ AC आपल्याला 11th देखील झालेलं आहे फिजिक्समध्ये. त्याच्यानंतर फर्स्ट चॅप्टरमध्ये देखील मी तुम्हाला त्याचा एक रिव्ह्यू घेतला होता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पाहत असताना. परत एक वेळेस मी रिवाईज करतो. जनरेशन ऑफ AC किंवा अल्टरनेटिंग करंट किंवा EMF हा जनरेट कसा होतो, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 1930मध्ये ज्यावेळेस मायकल फॅरेडे आणि जोसेफ हेनरी या दोन्ही सायंटिस्टनी इंडिपेंडेंटली सेपरेट लॅबमध्ये इन्व्हेन्शन केलं होतं. काय सांगितलं होतं त्यांनी, व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ इंडक्टिंग कॉईल ऑर रॉड देन EMF इज इंड्युस्ड इन इट, बरोबर आहे. कुठलाही कंडक्टर असेल किंवा कुठलीही कंडक्टिंग कॉईल असेल, समजा त्याला आपण एका मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. समजा हा एक रॉड आहे, बरोबर, हा एक मेटॅलिक रॉड आहे. फॉर एक्झाम्पल हा कॉपरचा रॉड आहे, बरोबर आहे. या कॉपरच्या रॉडला समजा आपण एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेलं आहे. अशी मॅग्नेटिक फील्ड, जी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, मूव्हेबल आहे. मूव्हेबल म्हणजे याचा अर्थ ही मॅग्नेटिक फील्ड रोटेट होऊ शकते, किंवा या रॉडला समजा आपण एक शाफ्ट अटॅच केलेला आहे आणि शाफ्ट मूव्ह झाला की हा रॉड देखील मूव्ह होतो. म्हणजे काय, तर एक मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याच्या आतमध्ये असणारं हे मटेरियल किंवा इंडक्टिंग कॉईल असेल किंवा रॉड असेल, दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट जर मूव्हेबल असेल तर त्या इंडक्टिंग रॉडमध्ये किंवा त्या कंडक्टिंग वायरमध्ये, समजा हे बंडल ऑफ वायर आहे, हे वायरचं एक बंडल आहे, तर याच्यामध्ये काय होतो, EMF जनरेट होतो, म्हणजेच इंड्युस्ड होतो, किंवा त्याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट तयार होतो, बरोबर आहे. हा कॉन्सेप्ट आपण याच्या अगोदर पाहिला होता. हा मायकल फॅरेडेनं सांगितला होता. मायकल फॅरेडेचे 2 लॉज देखील मी तुम्हाला सांगितले होते, जे ऑब्झर्वेशन्स आहेत मायकल फॅरेडेने केलेले, ज्याला आपण 2 लॉज असं म्हणतो. पहिला लॉ काय सांगतो, तर हाच मी जो सांगितला, व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, ज्यांचं डायरेक्शन कसं आहे, नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे आपण नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे डिनोट करतो, बरोबर आहे. या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या मटेरियलमधून, जे कुठलं मटेरियल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे त्या मटेरियलमधून किती पास होत आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणची मॅग्नेटिक फ्लक्स किंवा त्याच्याशी असोसिएट असणारे मॅग्नेटिक फ्लक्स आपण कॅल्क्युलेट करत असतो, बरोबर आहे. मग मी काय सांगितलं, समजा हा रॉड जर कॉन्स्टंट असेल किंवा हा बंडल ऑफ वायर जर समजा कॉन्स्टंट असेल, तर याच्यामधून पास होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कॉन्स्टंट असतील, बरोबर आहे. आणि जर समजा हा रॉड मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जर मूव्हेबल असेल, तर याच्यामधून पास होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कंटिन्युअसली चेंज होतील, कारण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला फेस करण्यासाठी या रॉडचा प्रत्येक इन्स्टंटला एक वेगळाच फेस समोर येईल किंवा वेगळाच एरिया समोर येईल. त्याच्यामुळं कंटिन्युअसली याच्यामधून पास होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या चेंज होतील. आणि फॅरेडेनं काय सांगितलं होतं, हेच सांगितलं होतं की जर कुठल्याही कंडक्टरशी किंवा कंडक्टिंग वायरशी असोसिएट असणारे मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाले तर त्याच्यामध्ये EMF जनरेट होतो, म्हणजेच EMF असेल किंवा करंट त्याच्यामध्ये जनरेट होतो. हा फॅरेडेचा फर्स्ट लॉ. आणि सेकंड त्यानं काय सांगितलं होता, जो EMF जनरेट झालेला आहे किंवा जो जनरेटेड EMF आहे, दिस EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि त्या ठिकाणी साईन मायनस यूज केलेला आहे. का बरं यूज केलेला आहे, तर मी तुम्हाला लेन्झस लॉमध्ये हे देखील आपण पाहणार आहोत की, किंवा सांगितलं होतं मी तुम्हाला लेन्झस लॉमध्ये, की हा जो EMF जनरेट होतो, हा जनरेट झालेला EMF त्या चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करतो. म्हणजे याचा अर्थ ज्याच्यामुळं हा जनरेट झाला हा EMF ज्याच्यामुळं जनरेट झाला त्यालाच हा अपोजिशन ऑफर करतो. त्याच्यामुळं इथं मायनस साईन आपण यूज केलेला आहे. आणि जनरेट होणारा EMF हा किती वेगाने, म्हणजे याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू टाईम, किती वेगाने मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहेत त्याच्यावरती इथं तयार होणाऱ्या EMFची मॅग्निट्यूड डिपेंड असते. हे मायकल फॅरेडेने सांगितलेले 2 लॉज आहेत. आता त्याच्यामध्ये काही बेसिक टर्म्स आहेत, काही फंडामेंटल टर्म्स आहेत, ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो EMF आहे किंवा हे जे व्होल्टेज आहे, अल्टरनेटिंग व्होल्टेज, याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, V इज इक्वल टू VM साईन थिटा, बरोबर आहे. इन केस ऑफ रेजिस्टन्स अल्टरनेटिंग करंट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. हा काय आहे, जनरेटेड EMF आहे. हे एक जनरल इक्वेशन आहे जनरेट झालेल्या EMF साठीचं. V इज इक्वल टू VM साईन थिटा. साईन थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स अँड
लेंथ ऑफ दॅट कंडक्टर. आणि व्ही एम म्हणजे काय आहे, व्ही एम म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज आहे. बरोबर आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. कारण आपल्याला माहीत आहे जर आपण ग्राफ ड्रॉ केला ई एम एफ वर्सेस टाईमचा तर हा ग्राफ अशा प्रकारे येतो, हा ग्राफ अशा प्रकारे येतो. याच्यामध्ये व्ही एम म्हणजे ही व्हॅल्यू असेल मॅक्झिमम व्हॅल्यू, जी या ठिकाणी दाखवतो आपण व्ही एम ही प्लस असेल आणि खालच्या बाजूला ही कशी असेल मायनस व्ही एम, ही असेल 0. बरोबर आहे. परत इथं 0 मॅक्स, 0 निगेटिव्ह मॅक्स, परत 0. सायनसॉइडली ही व्हॅल्यू व्हॅरी होते. आणि व्ही म्हणजे काय आहे, ॲट एनी इन्स्टंट, कुठल्याही इन्स्टंटला असणारी ती व्होल्टेजची व्हॅल्यू आहे. आता करंट कसा येईल तर आपल्याला करंटचं इक्वेशन माहीत आहे, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. बरोबर आहे, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. म्हणजे काय केलं आपण, एक अल्टरनेटिंग सोर्स आपण एका रेजिस्टन्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. तर त्या रेजिस्टन्सला आपण एवढं व्होल्टेज अप्लाय केलेला आहे, व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन थिटा. तर या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट आपल्याला फाइंड आउट करायचा असेल अल्टरनेटिंग करंटवर, तो कसा असेल, आय इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू काय आहे, व्ही एम साईन थिटा डिवायडेड बाय आर. आता व्ही एम बाय आर, व्ही एम म्हणजे काय आहे मॅक्झिमम व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स जो काय आहे तो. मग मॅक्झिमम व्होल्टेजला रेजिस्टन्सनं डिवाइड केल्यानंतर येणारी जी व्हॅल्यू आहे ती कसली असेल, करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. त्याच्यामुळं आय इज इक्वल टू आय एम साईन थिटा. म्हणजे याचा अर्थ इन केस ऑफ रेजिस्टन्स व्होल्टेज ऑर करंट काही म्हणू शकता तुम्ही, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही और व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, असं जरी म्हणलं तरी चालेल. काय म्हणलं मी परत एक वेळेस सांगतो, ज्यावेळेस आपण रेजिस्टन्सच्या अक्रॉस अल्टरनेटिंग सोर्स कनेक्ट करणार आहोत त्यावेळेस त्या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा जो करंट आहे तो त्याला अप्लाय केलेल्या व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, किंवा त्याचं जे व्होल्टेज आहे ते विथ रिस्पेक्ट टू करंट व्हॅरी होते, किंवा विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज करंट व्हॅरी होतो म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं करंटचं. आता याच्यामध्ये एक्झाम्पलचं घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, एक्झाम्पल समजा इफ व्होल्टेज इज इक्वल टू 0 तर करंट या इक्वेशननुसार काय येईल, आय इज इक्वल टू 0. म्हणजे व्होल्टेज 0 असेल तर करंट पण 0. समजा व्होल्टेज आपण या ठिकाणी काय केलं, 50 वोल्ट अप्लाय केलं. इफ व्ही इज इक्वल टू 50 वोल्ट देन आय इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी 50 डिवायडेड बाय आर, जो काय रेजिस्टन्स आहे. म्हणजे याचा अर्थ समजा तो आपण 100 ओम घेतला, आरची व्हॅल्यू समजा आपण 100 ओम जर घेतली असेल तर डिवायडेड बाय 100 म्हणजे काय या ठिकाणी 0.5 एम्पियर. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ व्होल्टेज व्हॅरी झालं की त्या ठिकाणी करंट देखील व्हॅरी होतो इन केस ऑफ रेजिस्टर. असंच आपल्याला इंडक्टन्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर असेल किंवा कॅपॅसिटर असेल त्याच्या बाबतीत देखील आपल्याला असं पाहता येते. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं व्होल्टेज अँड करंट व्हॅल्यूज फॉर साईन वेव्ह. व्होल्टेज अँड करंट व्हॅल्यूज फॉर साईन वेव्ह. मी तुम्हाला आता सांगितलं की आपण अल्टरनेटिंग करंट किंवा ई एम एफच्या बाबतीत जो ग्राफ आपण प्लॉट करतो तो ग्राफ कसा असतो, सायनसॉइडल. बरोबर आहे. याच्यामध्ये समजा आपण विथ रेस्पेक्ट टू टाईम हा जर घेत असाल, आपण ई एम एफ प्लॉट करायचा आहे मला विथ रेस्पेक्ट टू टाईम किंवा करंट प्लॉट करायचा आहे मला विथ रेस्पेक्ट टू टाईम, तर इथं टाईम असतो इनिशियली 0, परत असतो T/4, परत T/2, परत 3T/4 आणि नंतर कंप्लीट T. हा झाला एक टाईम इंटरवल. एका टाईम इंटरवलमध्ये त्या ठिकाणी एक वेव्ह कंप्लीट होते. मग आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेज अँड करंट व्हॅल्यूज फॉर साईन वेव्ह. ही जी साईन वेव्ह आहे याच्यासाठी येणारी व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे आणि करंटची व्हॅल्यू काय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, ॲट एनी इन्स्टंट, ॲट एनी इन्स्टंट इथून इथपर्यंत 0 to T ॲट एनी इन्स्टंट व्होल्टेज आणि करंटची जी व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. डेफिनेशन सांगतो तुम्हाला मी, इट इज द व्हॅल्यू ऑफ AC व्होल्टेज ऑर करंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम मेजर्ड फ्रॉम ॲव्हरेज पॉईंट. म्हणजे याचा अर्थ मेजर फ्रॉम रेफरन्स पॉईंट. रेफरन्स पॉईंट कुठला असतो, हा रेफरन्स पॉईंट, याला कन्सिडर करतो आपण 0. इथून इथपर्यंत मेजर केलेली कुठलीही व्हॅल्यू किंवा इथून पुढे कुठंही मेजर केलेली ही वेव्ह तुम्ही जिथपर्यंत काढताल तिथं कुठंही मेजर केलेली त्या इन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, इन केस ऑफ व्होल्टेज व्ही इन्स्टंटेनियस और VT इज इक्वल टू VM साईन थिटा. तेच इक्वेशन आहे, फक्त या ठिकाणी VT असं लिहिलं आहे. हे देखील इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचंच इक्वेशन आहे. आणि करंटच्या बाबतीमध्ये काय येईल, आय इन्स्टंटेनियस इज इक्वल टू IM साईन थिटा. बरोबर आहे.
समजा आता आपण एक्झाम्पल घेतले काय, अ साईन वेव्ह व्होल्टेज व्हॅरीज फ्रॉम 0 टू मॅक्झिमम ऑफ 100 वोल्ट. काय केलं आपण या ठिकाणी, एक साईन वेव्ह आहे ज्याचं व्होल्टेज 0 टू 100 वोल्ट असं व्हॅरी होते. प्लसला ते काय असेल या ठिकाणी, प्लसला असेल या ठिकाणी प्लस 100 वोल्ट आणि निगेटिव्हला काय असेल मायनस 100 वोल्ट. ही निगेटिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू आहे त्याची. तिने काय म्हणलं, एक साईन वेव्ह आहे ज्या साईन वेव्हचं व्होल्टेज 0 टू मॅक्स म्हणजे 0 टू 100 अशा प्रकारे व्हॅरी होते. मग तिने काय म्हणले, व्हॉट इज व्होल्टेज ॲट इन्स्टंट 30 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री अँड 270 डिग्री ऑफ सायकल. आता 30 डिग्री कुठं असेल बघा, हे 90 डिग्री आहे. आपण जर पाहिलं इथं 0 अँगल असतो, इथं अँगल असतो π/2, इथं असतो पाय म्हणजे 180, इथं असतो 270 दॅट इज 3π/2 आणि इथं अँगल असतो 2π. हा जो एक्स ॲक्सिस आहे याच्यावरती आपण टाईम पण रिप्रेझेंट करू शकतो आणि थिटा पण रिप्रेझेंट करू शकतो. मग थिटा रिप्रेझेंट केला आपण π/2 हे म्हणजे 0 90 180 270 360. आपल्याला त्यांनी अँगल कुठले कुठले दिले आहेत, पहिला अँगल आहे 30 डिग्री, दुसरा आहे 45 डिग्री, थर्ड आहे 90 डिग्री आणि त्याच्यानंतर आहे 270 डिग्री. या प्रत्येक अँगलला आपल्याला काय करायचं आहे, करंट आणि व्होल्टेजची व्हॅल्यू काय येते ती आपल्या ठिकाणी सांगायचं, किंवा व्होल्टेजची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे फक्त, कारण व्होल्टेज व्हॅरी होते 0 टू 100 बरोबर आहे. मग आता समजा आपण या ठिकाणी 30 45 90 आणि 270. मग आपल्याला व्होल्टेजचा फॉर्म्युला माहीत आहे, काय आहे, VT इज इक्वल टू VM साईन थिटा बरोबर आहे. मग काय होईल, VT टाईम तिने आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी, टाईम सांगितलेला आहे 30 डिग्री बरोबर आहे. म्हणजे तुम्ही याला टाईममध्ये पण कन्व्हर्ट करू शकता या फॉर्म्युल्यानुसार, किंवा तुम्हाला ॲज इट इज अँगल देखील या फॉर्म्युल्यामध्ये यूज करू शकता. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही टाईम देखील कॅल्क्युलेट करू शकता. T इज इक्वल टू θ/ω. थिटाची व्हॅल्यू 30 डिग्री, ओमेगा 2π/T घेऊन तुम्ही तिथं फाइंड आउट करू शकता. पण त्याने आपल्याला इथं टोटल टाईम पिरियड दिलेलं नाही, पण आपण अँगलवरून देखील काढू शकतो. आता 30 कुठे येईल, इथं अँगल असेल किती 45 डिग्री म्हणजे π/4 बरोबर आहे. याच्यामध्ये कुठंतरी 30 डिग्री इथं असेल तर इथली व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला काय करायची या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. VT इज इक्वल टू Vmax किती आहे 100 आहे, साईन किती आहे साईन 30 डिग्री, अँगल किती आहे 30 डिग्री आहे. साईन 30ची व्हॅल्यू काय येते 1/2 म्हणजे याचा अर्थ VT इज इक्वल टू 100/2 दॅट इज 50 वोल्ट. ही झाली 30 डिग्रीची व्हॅल्यू. त्याच्यानंतर 45 डिग्री असेल, 45 डिग्रीला काय होईल, VT इज इक्वल टू 100 इंटू साईन 45 डिग्री. साईन 45ची व्हॅल्यू काय आहे, साईन 45ची व्हॅल्यू तुम्ही लॉग टेबलमध्ये जर पाहिली तर ती काय येईल 0.707 येईल बरोबर आहे, किंवा 1/√2 आपण घेतो. काय येईल 100 इंटू 0.707 याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला काय मिळेल 70.7 वोल्ट. असं तुम्ही 90 डिग्रीची पण कॅल्क्युलेट करू शकता, सेम तसंच 270 डिग्रीची कॅल्क्युलेट करू शकता, किंवा ठिकाणी 360 देखील व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. समजा आता 360 जर आपण पाहिली तर काय होईल, अँगल 360 याचा अर्थ त्या ठिकाणी येणारी व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल बघा, VT इज इक्वल टू Vmax किती आहे 100 इंटू साईन 360. साईन 360ला व्हॅल्यू किती असते, साईन 360ची व्हॅल्यू किती असते 0. 100 इंटू 0 काय झालं त्या ठिकाणी 0. मग इथं आपल्याला दिसते बरोबर ग्राफ कसा इथं मीन पोझिशनला आहे म्हणजे याचा अर्थ 0ला आहे, म्हणजे साईन 360ला व्हॅल्यू 0 म्हणजे याचा अर्थ साईन 0ला व्हॅल्यू 0, परत इथं मॅक्झिममला 100 वोल्ट, परत 0, निगेटिव्ह मॅक्सला -100 वोल्ट, परत 0 बरोबर आहे. 270ला काय होईल, 270 जर घेतला आपण तर VT इज इक्वल टू 100 इंटू साईन 270. साईन 270ची व्हॅल्यू काय आहे ते -1, -1 इंटू 100 दॅट इज -100 वोल्ट. म्हणजे याचा अर्थ मॅक्झिमम किंवा निगेटिव्ह मॅक्स म्हटलं तरी चालेल, जे या ठिकाणी -100 वोल्ट आहे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण कुठलेही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू त्या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला याचे जे काय बाकीचे फंडामेंटल्स आहेत ते आपण 1 बाय 1 घेऊ. ठीक आहे, थँक्यू.